मित्रांनो आज दुपारचं बघा आम्ही भेळ आणले खायला. फौजी, आई, दादा आम्ही मस्तपैकी भेळ खातोय. बघा भेळ कशी हो का. आमचं दुपारचं आज जेवण आहे भेळ. मित्रांनो कुठं चाललंय बघा. मित्रांनो खास देवाला चाललोय आपल्या वेलच्या मस्तवाला जागृत देवस्थान. तुम्हाला तर माहीत असेल महाद्वार. बघा इथून आपलं दर्शन करीत जातात. चला आतमध्ये जाऊया आता. दरवाजा चांदीचा आहे, अख्खा चांदी. जाऊ का नो. या ठिकाणी आम्ही फोटो बिटो काढलेला आहे. हवा मस्तपैकी आमचा फोटोशूट झालाय आणि एकदम भारी वाटतं नाही का या ठिकाणी आल्यानंतर. आणि बघा आपला महादेवचा बिरोबा देव. मित्रांनो हे सुद्धा खूप जागृत देवस्थान आहे आपलं. बिरोबा देवाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण जाणार आहे घरी. जबरदस्त ट्रॅफिक लागलेला आहे सातारा हायवेला आपल्या. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो मेंढर घेऊन चाललो आहे चारायला आणि ब्लॉग झाला आहे चालू. तर आज मला वाटते आपलं आप्पा आलं तर आप्पा मेंढरा का असणार आहेत आणि आई, दादा आणि फौजी गेले ते जरा बाहेर. तर मित्रांनो आत्ता तुम्हाला आज दिवसभराचं वातावरण, संध्याकाळी रेसिपी सगळं मी दाखवणार आहे. सगळी मेंढरं चालवले ते चारायला आणि मेंढरा का आता कोण आलं आहे बघा. आजीबाई आल्या ते आपल्या आजीबाई. आई गेली ती जरा गोडी बिडी पाणी पाजायला आणि दादा बाहेर गेल्यामुळे आप्पा बी बाहेर गेलेत जरा. आणि आम्ही दोघंच मेंढरं घेऊन आलोय मित्रांनो. आता फुलात चालवले ते चारायसाठी. आपली सगळी मेंढरं आले ते बघा या फुलाच्या रानात. बघा कसं आहे, एवढं रान आहे सगळं इकडून असं. आणि फुलाला काही एवढं खाई नाही मला वाटते. ऊन भरपूर होतंय लगेच. आणि आपली आई तर बसली आंब्याच्या सावलीला. बघा आंब्याच्या सावलीला बसली आई. मेंढरं थांबले ते पांगून. मित्रांनो आपल्या आजीबाईंना त्यांचं जुनं जोडीदार गावलं. त्यानंतर मग आज्या त्यांच्यापाशीच बोलत बसले का पाणीत. आणि मेंढरं काय उन्हाची दम काढा नका. मला बघा किती घामाला आहे. त्याकरता मी एकटाच मेंढरं पाण्यावर घेऊन चाललो या. बघा हाय का मोरं कोणीच नाही. मागं मी एकटाच आहे आणि आता मेंढरं पाण्यावर चालवले ते. आता आजी कधी येते काय जणू. आता म्हणलं कवर अडवायची, मग आता पाण्यावर घेऊन चालले. सगळी मेंढरं आज मित्रांनो जवळजवळ 15 दिवसातून बोरवर पाण्यावर आले ते. कारण का तर चाराच इकडे आहे आपला. या बोरवर पाणी पाजून जवळ चारा आहे इकडल्या साईडला, म्हणून आज इकडं मेंढरं आले ते. तिकडं वर चारा असल्यावर जातात. नवा सगळीजण पाणी पितात ते. आणि मला वाटते इथं बोर चालू केला आहे. त्या चालू केलेल्या बोरवरच तोडमोड द्यायला मांदाळी आहेत. ही आता सोकावली ते मेंढरं. कागदाव गेल्यावर असं काही नसते, त्यामुळे पितात पाणी. हितावली वा कशी पिते ते. तिकडं खड्ड्यात भरतो, तिथं खड्डा केला एक खोल दादांनी तवा, तिथं मी पितात. तर मित्रांनो आपली आता मेंढरं सावलीला आणायचे ते. मेंढरं तर पांगले मी पहिला सावलीला येऊन बसले. ऊन इतकं लागतंय ना मित्रांनो. 9:30 नंतर जी ऊन चालू होते भरपूर ऊन लागते. आणि तुम्ही काळजी घ्या उन्हाची बरं का मित्रांनो खरंच. मेंढरं आता पाणी पाजलं ते. आता हळूहळू या अर्ध सावलीला यायला लागले. ज्यांना खायचे त्यांनी खात्याला पडकानी, बाकीच्या त्याला सावलीला. आणि मी तर येऊन बसले ऑलरेडी. आपल्या आईला पाणी आणले बोरचं गार प्यायला. मेंढरं सगळी मित्रांनो मगाशी पांगलेली. आता ऊन वाढलं, मेंढरं येऊन लिंबाच्या सावलीला बसली. आणि आई बी आपली आली. का मगाशी राहिलेली आई लांब. आई कसं आहे पाणी थंड आहे का? चांगलं मस्त प्यायला आहे ना. चांगली पाणी बाबा ये. काय ठिकाणी आळणी पाणी त्या खलकल्या भागाचं आळणी पाणी. 3 दिवस गेले बरं मला दुखणं वाढलं होतं. गाडी आली मित्रांनो. गाडी आणि इथं काही सावली नाही. आणि मेंढरं तिथं नेली चरानं तबडानं, तिथून आली मग पाणी पिऊन कुणी खायला किती आणले आम्ही. बेळ बघू, पहिले बेळ बघू, बाकीचं राहू द्या. बेळ आली मित्रांनो. का खायला मित्रांनो आज दुपारचं बघा आम्ही भेळ आणले खायला. फौजी, आई, दादा आम्ही मस्तपैकी भेळ खातोय. बघा भेळ कशी हो का. आमचं दुपारचं आज जेवण आहे भेळ. मित्रांनो भेळ एकदम भारी आणली. क्वालिटी कुठून आणली दादा? घरात ना. एकदम क्वालिटी भेळ आणली. एकदम मस्त लागते. वा अरे दुपारची भेळ खायला पाहिजे, भारी वाटते मेंढराचं. आपल्या आजीबाईला चावाना. आपलं हे बघा
आबा तात्या मित्रांनो, आबा तात्या काय चाललंय बरं आहे का? बरं चाललंय बाबा. बघा आले ते आता बघा आपली आई दादा आबा तात्या बी आले ते आता. वाईस मेंढरं अशी सावलीला बसल्या, वाईस राऊंड असतो यांचा इकडं मावळाला. मग येता येता आले ते आपल्या गाठी बिटीला. दुपारची आपली सगळी मेंढरं चालवली ते मित्रांनो चारायला. आता काय चारायचे माहिती का, फुलवरचा पाला जो आपण जुना चारत होतो ना, त्यांचाच फुलवर आहे. आणि इथं संपलाय, आपल्याला दादांना फोन केला म्हणलं पाला संपलाय चाराया. मग आज आम्ही खास आवराजून फुलवरचा पाला चारायचा चाललोय मेंढरं घेऊन. आपली सगळी मेंढरं आले ते फुलवरच्या रानात मित्रांनो. हे तुम्हाला मी म्हणलेलं ना, हो का इथं मेंढरं चारून गेलतो. हे फुलवरचं रान आहे. आणि आपली आई कसं आहे चरायला? चांगलं आहे बाबा. का फुलवर मध्ये मेहरा आल्या ते. मित्रांनो कुठं चाललोय बघा मित्रांनो, खास देवाला चाललोय आपल्या वेरच्या मस्तवाला जागृत देवस्थान. तुम्हाला तर माहीत असेल देवाची किती श्रद्धा असते. तर आता आपल्या फौजींची सुट्टी संपणार आहे, त्यासाठी आम्ही चाललोय देवाचं दर्शन करायला. बरेच दिवस झालं दर्शनाला आलो नव्हतो आणि खास आज देवाच्या दर्शनाला चाललोय. आभाळ बिभाळ भरपूर आले, पाऊस येण्याची शक्यता आहे. मग काय होतंय काय माहिती मित्रांनो. पण आता इकडचं तुम्हाला मी वातावरण दाखवणार आहे. घरनं बिरणं निघलो, हवेतनं मी ड्रायव्हर होतो. आणि आपली जी हवे आहे ना, खूप गाड्या असतात, ती काही शूटिंग घेता नाही. आणि आता पटांगणाला आल्यावर आपण शूटिंग घेतोया. त्याकरता वेरमध्ये देवाची याची शूटिंग घेऊ. फायनली मित्रांनो वीरमध्ये पोचलेलो आहे. आणि या ठिकाणी काय तुम्हाला दाखवतो बघा, बैल कसली खतरनाक आलेली ठिकाणी बघा. कसली आहेत बैल, शर्यतीची खास वेरला आणलेले यांनी. काय नाव आहे दादा बैलाचं? काय नाव आहे? जम्या. आणि त्याचं पलीकडच्याचं पुष्पा. वा, हे पुष्पा जम्या मध्ये आले बघा. हे घेतले आपलं नारळ दर्शन करायला जाऊ. महाद्वार बघा, इथनं आपलं दर्शन करीत जातात. नाश्ता करतो ना ठिकाणी बघा सवाई सर्जाचं चांगलं आपण पोचलेलो आहे फायनली मित्रांनो. वीरची पहिल्यांदाच ब्लॉगिंग शूटिंग घेतोय. असं भरपूर वेळा आलतो मी, पण शॉर्ट व्हिडिओ भरपूर घ्यायचो. चला आतमध्ये जाऊया आता. हे दरवाजा बघितला, चांदीचा आहे, अख्खा चांदी. जाऊ का हे मित्रांनो, कशी नक्षी विक्षी चांदीचा दरवाजा. मित्रांनो दर्शन बिर्शन झालेलं आहे. आणि आतमध्ये ज्या मेन ठिकाणी देव आहे ना, त्या ठिकाणी काय आपल्याला शूटिंग घ्यायला अलाउड नाही. त्याकरता आपण तिथं आतमध्ये काही शूटिंग घेतली नाही. पण तुम्हाला दाखवू का थोडंसं झलक. सगळं पब्लिकच आहे, पाया पडायला बघा भरपूर गर्दी असते. प्रसिद्ध असं देव आहे आपला. तर आता दर्शन बिर्शन झालंय आपलं. आता बाहेरचा परिसर दाखवला तरी काय नसतं, पण आतमध्ये मेन मूर्तीची शूटिंग घेऊन देत नाही. नो या ठिकाणी आम्ही फोटो बिटो काढलेला आहे. हवा मस्तपैकी आमचा फोटोशूट झाला आहे. आणि एकदम भारी वाटतं नाही का या ठिकाणी आल्यानंतर. तर तुम्ही सुद्धा इकडे आला तर आवर्जून येत जावा. एकदम भारी नाही का देवाचं दर्शन बिर्शन. आणि खरं तर जागृत देवस्थान आहे आपलं महाराष्ट्रातलं. मित्रांनो आम्ही कुठे आलोय माहिती का, भादी या गावातल्या बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आले. आम्ही फौजी आणि मी तुम्हाला दाखवतो देव. इथली आपण जत्रेची याची शूटिंग काढलेली आहे. आणि बघा आपला भाद्याचा बिरोबा देव मित्रांनो, हे सुद्धा खूप जागृत देवस्थान आहे आपलं.
आमचं खास कुळदैवत आहे आपलं भाऊजी. दादांनी सांगितलं होतं देवांच्या पाया पडायचा, तर आम्ही आलोय. हो का, तर मस्तपैकी दर्शन झाले आपलं. ठिकाणी बघा एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो, आणि इकडचा व्ह्यू तर बघा कसला आहे खतरनाक. हे बघा झाडं आणि गाव. हो का, हे समोरचं जे आहे ना हे गाव आहे. कसला व्ह्यू आहे बघा. आणि धरण तिकडं पलीकडं जे दिसतंय ना तिकडं हे आपलं वीरचं धरण आहे. आणि इकडचा शिवार बघा मित्रांनो कसं आहे एकदम वातावरण, व्ह्यू कसं दिसते. एखादी शॉर्ट फिल्मची शूटिंग इथं एक नंबर शूटिंग होईल मला असं वाटते का नाही. एखाद्या शॉर्ट फिल्म करायची म्हणल्यावर एक 2-3 सीन इथं एकदम क्वालिटी शूट होते मित्रांनो. हे बघा कसलं वातावरण आहे एकदम क्वालिटी. तरी बिरोबा देवाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण जाणार आहे घरी. आता घरी गेल्यानंतर एवढी काय शूटिंग घ्यायला गावते का नाही काही माहीत नाही, पण दर्शन देवाचं मस्त झाले आपलं. त्या ठिकाणी बघा मीटर लागले ते बहादिलेले बघा. चला मित्रांनो, आता आपण चाललोय वीर धरणाच्या शेजारून. मित्रांनो बघा ह्यो कडनी जाणारा हायवे. वातावरण तर बघा ना कसं एक नंबर झालंय. सूर्य आपला मावळते आणि आपल्या पुढे खूप मोठा ट्रक चाललाय. आणि पडेल बघा आता दिसायला लागले आपल्याला वीर धरण. मित्रांनो बघा किती इतकं मोठं वीर धरण आहे ना. मला वाटतं पुरंदर तालुक्यातलं सगळ्यात मोठं धरण म्हणलं तर आपलं वीर धरण आहे. आणि महाराष्ट्रात कितव्या नंबरला आहे आपल्याला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा. ही वीर धरणाला मिळणारी नदी आहे मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर हायवेला लागला ना एकदम ट्रॅफिक मित्रांनो. हायवेचं काम चालल्यामुळे इतकं जाम ट्रॅफिक लागलंय ना, मला तर भरपूर टेन्शन आलंय बाबा. ट्रॅफिक मध्ये अडकलो. जबरदस्त ट्रॅफिक लागलेला आहे सातारा हायवेला आपल्या. बघू शकता तुम्ही बघा. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे. या ठिकाणी आता म्हणलं शेवटचा व्हिडिओ शूट करावं, तुम्हाला सांगावं. एवढा प्रवास केला आहे जबरदस्त म्हणल्यावर घरी पोचलो का नाही, तर घरी एकदम सुखरूप पोचलेलो आहे. तर आजचा दिवसभराचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.